आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. साखळी बॉम्बस्फोटातील RDXचा शोध लागणार. मिशनमधून 15 मे रोजी मोठ्या पडद्यावर उलगडणार. ॲक्शनचा भरणा असलेल्या आणि RDXचा शोध घेणाऱ्या मिशन या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. अखेर आता चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित व्हायला सज्ज झाला आहे. उत्तम ॲक्शन सेन्स, कलाकारांचा वाखाणण्याजोगा अभिनय, संवाद आणि गाणी या सगळ्यांचा संमेळ या चित्रपटामध्ये साधून आला आहे. हा थरारक आणि थक्क करणारा चित्रपट येत्या 15 मे 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. ॲक्शन चित्रपटांची उत्सुकता प्रेक्षक वर्गात लागलेली आहे. मराठीतही ॲक्शन चित्रपट येऊ शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे मिशन हा सिनेमा आहे. येत्या 15 मे रोजी 2026ला हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. साखळी बॉम्बस्फोटाच्या वेळी 300 किलो RDXपैकी 100 किलो RDX वापरलं गेलं तर 200 किलो RDX गेलं कुठे, याचा शोध मिशनमधून उलगडणार आहे. साखळी बॉम्बस्फोटावर आधारित हा काल्पनिक सिनेमा बनवण्यात आलेला आहे. रेबिकांता फिल्म्स निर्मित आणि आकांत डिस्ट्रीब्युशन प्रस्तुत बहुप्रतीक्षित मिशन हा मराठी चित्रपट आहे. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर त्यावेळीच्या भीषण RDX शोध मोहिमेवर प्रेरित असलेलं हे थरार नाट्य येत्या 15 मे 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात अभिनेते अजय शर्मा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत त्यांना मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरणार आहे. चित्रपटात अनंत जोग, विजय पाटकर, शांती बावकर, सुरेखा कुडची, सिद्धेश आचरेकर, संकेत मोरे, ओम राणे, प्रशांत किरण, विपुल भोईर, नंदकुमार गोरुले ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. मिशन या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माती सौ कांता शर्मा यांनी सांभाळली आहे. चंद्रकांत विसपुते आणि कैलाश पवार यांनी दिग्दर्शनाची धुरा पेलवली आहे. आकांत डिस्ट्रीब्युशन प्रस्तुत हा चित्रपट आहे. चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी लेखक चंद्रकांत विसपुते यांनी सांभाळली आहे. तसेच संगीत समीर खुले, मंदारकीर, रवींद्र खरात, विकी वाघ यांचे आहे. चित्रपटातील गाण्यांना गायक सुदेश भोसले, हर्षवर्धन वावरे, कस्तुरी साईराम, विकी वाघ, दिशा सुतार यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केले. गीतकार म्हणून कृपेश विकी, राजीव पिपिन यांनी बाजू हाताळली आहे. तसेच कार्यकारी निर्माता म्हणून बाबासाहेब पाटील यांनी बाजू पाहिली आहे. येत्या 15 मे रोजी हा साखळी बॉम्बस्फोटावर बनवलेला काल्पनिक सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरणार आहे. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.